काँग्रेस जनता पार्टी या पक्षाचा ऑनलाईन बोलबाला सध्या सर्वत्र सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी देशभरातील बेरोजगार तरुणांची तुलना झुरळाशी केली। ही तरुण मंडळी पुढे जाऊन माध्यमे, समाज माध्यमे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर थेट हल्ले करू शकतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले। एका वकिलाला वरिष्ठ अधिवक्ता पदाचा पाठपुरावा केल्याबद्दल फटकारताना त्यांनी ही टिप्पणी केली होती। यावरून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा खुलासा सूर्यकांत यांना करावा लागला, पण तोपर्यंत उशीर झाला होता। सोडलेला बाण माघारी घेणे आवश्यक होते। त्यानंतर एक अनोखी चळवळ पुढे आलेली आहे। काँग्रेस जनता पार्टीची स्थापना झाली। यावर सध्या सर्वत्र देशभरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे। या काँग्रेस जनता पार्टीने आपला जाहीरनामा सुद्धा एक अजब जाहीरनामा केलेला आहे। CJP सत्तेत आल्यास सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेवर संधी मिळणार नाही। सत्ताधारी वा विरोधी पक्षाच्या राज्यात कोणत्याही व्यक्तीचे वैध मत रद्द केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक केली जाईल। संसदेत संख्याबळ न वाढवता महिलांना 33% ऐवजी 50% आरक्षण मिळेल। याशिवाय मंत्रिमंडळातील 50% पदे महिलांसाठी राखीव असतील। तसेच माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून अबाणी आणि अंदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील। गोदी मीडियाच्या हँकर्सच्या बँक खात्याची चौकशी केली जाईल। त्यानंतर एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला 20 वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल, असा जाहीरनामा त्यांनी केलेला आहे। सध्या सर्वत्र या जाहीरनाम्याचा बोलबाला सुरू आहे। इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या ठिकाणी सर्वत्र सध्या जोरदार तरुण पिढी या काँग्रेस जनता पार्टीला फॉलो करताना दिसत आहे। त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी जोरदार चर्चा होताना दिसत आहे। इंस्टाग्रामवर तर काँग्रेस जनता पार्टीने सध्या जोरदार बोलबाला सुरू केलेला आहे। Press the bell icon on the video and never miss another update.